First of all, we will start the new chapter, which is electron and photon, or you can say the photoelectric effect. We will study it in detailed manner, right? Electron and photon, or it is also called as photo emission effect, right? Photo emission effect. So coming to the chapter name, right? Electron and photon. You know all of as electron, right? It is not in our syllabus, right? So electron and photon ह्याबद्दल नाही म्हणलं मी. सो इलेक्ट्रॉन अँड फोटॉन मध्ये बघा की इलेक्ट्रॉन तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. फोटॉन म्हणजे काय माहिती आहे का? व्हॉट इज मीन बाय फोटॉन? What is mean by photon? Rest of the chapter from your physics are done, right? जे काही वेव असेल किंवा वेव थेरी याच्यामध्ये किंवा इंटरफरन्स डायफ्रॅक्शन राईट अशा चॅप्टर मध्ये काही फोटॉन या शब्दाशी निगडीत काही आलंय का बघा बरं. व्हॉट इज मीन बाय द फोटॉन? एनीवन? आयडिया नाही काही? थोडी सुद्धा आयडिया नाही का फोटॉन म्हणजे काय? व्हेरी गुड राधिका. Not exactly Ayodhya, right? It is, we can say that there are small packets of energy, right? When energy is a travel, right? So it travels in a small packet. So we can say that the photon is a packets of energy which will behave as वेव और पार्टिकल. हे डिस्कशन आपल्याला चालू आहे. जेव्हा सायंटिस्टने लाईट बद्दल जेव्हा डिस्कशन चालू झालं होतं, लाईट, राईट? यू स्टडी लाईट इज अ वेव और पार्टिकल. सांगा बरं, वेव आहे का पार्टिकल आहे लाईट? बऱ्याचशा थेअरी वगैरे झाल्या असतील तुम्हाला, राईट? ड्युअल नेचर, व्हेरी गुड. ड्युअल नेचर. पार्टिकल म्हणणारे डिफ्रॅक्शन अँड इंटरफरन्स झालं नाही का? मला सांगा बरं, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन याच्यामुळे कोणतं नेचर? बघा, लाईट इज अ ड्युअल नेचर. इट हॅज अ वेव्ह नेचर ॲज वेल ॲज द पार्टिकल नेचर. याचं तर आन्सर सांगितलं मी आता. तर जे इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन हे जे एक्सपेरिमेंट झाले याच्यातून लाईटचं कोणतं नेचर आपल्याला एक्सपेरिमेंटली प्रूव्ह झालं सांगा बरं? Diffraction and interference will prove that these experiment will prove wave nature of the light, right? Because एका नॉर्मल स्लिट मधून जर पाठवली लाईट तर त्या भिंतीवरती एवढीच पट्टी उमटायला पाहिजे, याच्यातून एवढेच पार्टिकल जायला पाहिजेत. पण भिंतीवरती असं न होता त्याच्यामध्ये एक ब्राईट एक डार्क एक ब्राईट एक डार्क अशा बँड तयार झाल्या. म्हणून दीज प्रूव्ह दॅट लाईट इज ॲज वेव्ह नेचर. हे आपल्या चॅप्टरचा पार्ट नाही, हे डिटेलमध्ये तुम्ही स्टडी केलेले आहात, राईट? जर कोणी लॉकडाऊन मध्ये काही कारणास्तव अभ्यास करू शकलं नसेल, कारण प्रत्येकाची वेगवेगळी असतील पर्सनली, तिथे आपण जायचं नाहीये. पण जर कोणी समजा काही चॅप्टर राहिले असतील, काही अभ्यास तुटला असेल, तर आत्ताच वेळ आहे. सध्या तुम्हाला बोर्डाचं वगैरे काही बर्डन नाहीये. सध्या तुमचा फिजिक्सचा सिलेबस संपत आलेला आहे. जर कोणी अजून नवीन जर समजा कोणी जॉईन झालेला आहे, आपल्या याच्याकडे ऑनलाईन लेक्चर चालू आहेत सध्या, मग त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते भेटू शकतात तुम्हाला. जे चॅप्टर राहिलेले आहेत किंवा करायचे त्याचे व्हिडिओ युट्यूबवर सुद्धा आहेत. मी असंच म्हणत नाही की इथलेच व्हिडिओ तुम्ही पाहायला पाहिजे, बट कोणता का होईना एक सोर्स लेक्चरचा, त्याच्यानंतर एक सोर्स स्टडीसाठी म्हणजे मटेरियल दॅट शुड बी एररलेस, राईट? त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व फिजिक्ससाठी मस्ट आहेत. बरेच विद्यार्थी फिजिक्सला प्रॉब्लेम सॉल्व करत नाहीत.
and then exams are also very important. Exams will tell you your preparation. तर ज्यांना अनालिसिस करायचं असतं त्यांच्या प्रिपरेशन बद्दल, त्यांना जर ज्यांना खरंच पुढे जायचं असतं, त्यांना स्टडी करायचं असतं की आपलं कुठे मागे पडायलंय, आपण कुठे वाढू शकतो, कुठे कमी करायचंय, हे करणारेच विद्यार्थी एक्झाम देतात रेग्युलर. विदाउट दॅट they will not give a regular exam because they don't want to know their position. ते खाली आहेत हे त्यांना असं ऍक्सेप्ट करायचंच नसतं. त्यांचा अभ्यास झालेला नाही ते ऍक्सेप्ट, इव्हन जे कोणी परीक्षा देत आहेत समजा मार्क जरी कमी पडत असतील तर त्यांचा एक ट्राय चालू आहे की ते ट्रॅक वरती व्हायचंय. त्यांनी ते म्हणजे ते रेग्युलर आपल्याला ट्रॅकवर आहेत असं म्हणता येईल. बट विदाउट एक्झाम द प्रिपरेशन ऑफ दिस टाइप ऑफ एक्झामिनेशन इज नॉट पॉसिबल. नीट जेई सारख्या एक्झामला असं प्रिपरेशन नाही चालणार. बोर्डासाठी ठीक आहे, तुम्ही सुरुवातीपासून टेस्ट देत नव्हता, बोर्डाची डायरेक्ट तयारी केलात, ऍक्सेप्ट आहे ते. बट नीट जेई सीईटी सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ते चालणार नाही. ओके, सो कमिंग टू द आवर पॉइंट, हे इंटरफरन्स आणि डायफ्रॅक्शन वेव्ह नेचर. पण न्यूटननं सर्वात आधी कॉर्पस्क्युलर थेरीमध्ये वेव्हचं म्हणजे लाईटचं पार्टिकल नेचर त्याने एक्सप्लेन केलं होतं. जरी ती रॉंग थेरी असेल, सुरुवातीला असं नव्हतं ना, थेरी मांडले की गेलं व्हॉट्सअपवर आणि टाकलं स्टॅटस, किंवा गेलो फेसबुकवर आणि टाकलं काहीतरी सुंदर सकाळ हे आयुष्य असं काहीतरी 2 लाईनी टाकायच्या आणि घरात येऊन परत भांडण करायचं. अशा एवढ्याशा थेरी नव्हत्या त्यावेळेस. त्यावेळेस पेपर पब्लिश करावं लागायचे, डॉक्युमेंटेशन असायचं, सदर असायचं. आताही आहे, पण तुम्हाला वाटत असेल की हे एवढं कसं काय असू शकतंय, मी व्हॉट्सअपवर असं युनिव्हर्सिटी चालवतो, 2 असे विचार टाकून मस्तपैकी, इकडे मग बॅकग्राऊंडला काही केलं तर चालतंय. अशा पद्धतीचं नसतं ते नेचर, राईट? तर तिथे स्कूल असतात, एक्झामिनेशन असतात, थिरीज मांडावे लागतात, पेपर अप्रूव्ह व्हावं लागतात, असे बरेच काही कुठाने असतात. त्यासाठी एक्सपेरिमेंट करावं लागते. मग द फोटो इमिशन एक्सपेरिमेंट, जो हा एक्सपेरिमेंट आहे तो कसा करण्यात आला इलेक्ट्रॉन बद्दल बघा आता, की इथं समजा एक मेटल प्लेट आहे, इथं समजा एक मेटल प्लेट आहे, एका ट्यूब मध्ये आहे समजा. इथे तुमच्या बोर्डाच्या बुक मध्ये डायग्राम पण दाखवण्यात आलेली आहे. आणि या ट्यूब वरती इथे इकडून लाईट आलेली आहे, या डायरेक्शनने लाईट एंटर केली आणि या मेटल प्लेटला इथे असं एम्पियर आहे म्हणजे एमिटर आहे, आणि याच्यापासून काही डिस्टन्स वर इथे एक मेटल प्लेट आहे. तर ऑब्विसली इथे कनेक्टेड नाहीये म्हणजे इथे एमिटर मध्ये करंट 0 दाखवणार. बट एक्सपेरिमेंट नुसार काय सिद्ध करण्यात आलं बघा, when the light is incident on this metal plate, some deflection found in this emitter. Some deflection means there was a current in it, and current means the flow of electron, flow of charge म्हणतो आपण, but it is a flow of electron, right? So काही इलेक्ट्रॉन काय करण्यात आलं, मग निष्कर्ष काय करण्यात आलं की जे काही इलेक्ट्रॉन या मेटल प्लेट मधून हे इकडे ट्रॅव्हल झाले असावेत. हे इलेक्ट्रॉन केव्हा ट्रॅव्हल झाले, जस्ट आपण असं ठेवलं होतं तेव्हा ट्रॅव्हल झाले का, नाही. वेन द लाईट इज इन्सिडंट ऑन धिस मेटल, वेन लाईट इज इन्सिडंट ऑन धिस मेटल, राईट? तर इन्सिडेंट का होतात की दीज हॅव, याची जी एनर्जी आहे, समजा आता मेटलमध्ये तुम्हाला माहिती आहे ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये त्याचं लॅटिस स्ट्रक्चर, असे ॲटम असतात. ॲटममध्ये परत न्यूक्लियस असतो आणि इलेक्ट्रॉन असतो. इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव्ह, बट न्यूक्लियस और प्रोटॉन कॅन नॉट मूव्ह. पण असं नाही की इलेक्ट्रॉन फ्री टू मूव्ह आहेत म्हणजे आपण एखादं मेटल असं वर ठेवलंय आणि इलेक्ट्रॉन ऑटोमॅटिक उडून चालले त्याच्यातले. एवढे फ्री असतात का, नाहीत, राईट? एवढे फ्री असतात का, नाही, ऍक्च्युली नाहीत. कृपया करून मी लेक्चर मध्ये शिकवत असताना प्लीज मधलं काही दुसरं बोलत जाऊ नका. तुम्हाला लेक्चरच्या नंतर विचारतो ना रे काही अडचण आहे का, किंवा लेक्चरच्या सुरुवातीला विचारायचं, असं मध्येच काय आहे होमकार, हे फ्लो जाते पूर्ण. आता जर याच्या पुढे जर असं जर मध्येच कुठलं तर यामध्ये जर काही कळलं नसलं तर एक वेळेस विचारू शकता तुम्ही.
फिजिक्सचा सिलेबस म्हणे. आता यामध्ये फिजिक्सचा सिलेबस कुठून आला मी एक्सप्लेन करायला लागलो. याचा एक अर्थ तुम्हाला खरंच हे समजत नाही मी सांगतोय ते, म्हणून तुम्हाला असं मध्ये काहीतरी आठवतं किंवा जस्ट तुम्हाला टाइमपास करायचंय काहीतरी उगाच जस्ट घरच्यांनी लेक्चर करायला सांगितलंय आणि जस्ट तुम्ही काहीतरी असं जस्ट हे करायचंय म्हणून करता. इथं मीच हेच सांगतोय आणि तुम्हाला याच्यामध्ये लक्षच नाहीये असंच झालं ना तुमचं. मी आधी पण एकदा वॉर्निंग दिली होती तुम्हाला. याच्यामध्ये एवढा एक्सपेरिमेंट मी जेव्हा विचारतोय असले फालतू डाऊट नंतर लेक्चरच्या एंडला हे करायचे, राईट? कारण फ्लो तुटतो इथे. ठीक आहे, चलो. आता बाकीचे लक्ष देत होते त्याच्यासाठी म्हणजे त्या सर्वांचं तुझ्यासाठी हे होणार. तर हे पुढच्या वेळेस प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आणि जरी आता एकाने केलं असेल तर पुढच्या वेळेस आपण करू शकतो असं, राईट? त्याच्यामुळे लक्षात ठेवा असं. ओके. तर बघा काय झालेलं आहे की याच्यावर ते लाईट जेव्हा इन्सिडेंट करतो आपण तेव्हा इलेक्ट्रॉन याच्यामधून इमिट होतात. इलेक्ट्रॉन सहजासहजी इमिट नाही होत. आपण जसं जस्ट मेटल ठेवलं आणि त्याच्यातून इलेक्ट्रॉन ऑटोमॅटिक ते मूव्ह व्हायला फ्री आहेत. याचा अर्थ उगाचच मूव्ह होतात का? नाही. त्याच्यासाठी त्याला काहीतरी लागतंय. असं ऑटोमॅटिकली फ्लो होत नाहीत ते. त्याच्यासाठी काहीतरी लागतंय. ऑटोमॅटिकली ते रॅन्डम डायरेक्शन मध्ये फ्लो होतील. मग आता तुम्हाला माहिती आहे असा जर मेटल सरफेस आहे तर त्याच्या मेटल सरफेस वरती काही ॲटम असणार आणि त्याच्यामध्ये काहीतरी ॲटम असणार आणि मग ॲटम असल्यानंतर बघा काय होतं बघा की या मेटल सरफेसवर जेव्हा लाईट आपण इन्सिडेंट करतो, लाईट इज द लाईटकडे काहीतरी एनर्जी आहे, राईट? लाईटकडे त्याची काही एनर्जी, राईट? सो या लाईटकडे वेव्ह नेचर तर आहेच आहे, बट इट विल प्रूव्ह ऑल्सो इट हॅज द पार्टिकल नेचर आणि यामुळे ड्युअल नेचर ऑफ द लाईट एक्सप्लेन केलं जाईल. कारण बघा जेव्हा याच्यावरती लाईट इन्सिडेंट होत आहे तेव्हा आता या एक्सपेरिमेंट वरून काय सिद्ध झालं की नक्कीच इलेक्ट्रॉन इथून बाहेर पडतायत. हे इलेक्ट्रॉन कशामुळे बाहेर पडतायत? आता त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग असतात. हे काही एका दिवशी प्रयोग केला आणि हे सिद्ध झालं असं नाही. त्यांनी काहीतरी वेगवेगळी लाईट घेऊन चेक केली असेल, लाईट कमी जास्त घेऊन चेक केली असेल, हा मेटल बदलून दुसरा मेटल ठेवला असेल आणि चेक केलं असेल, मेटलच्या जागी नॉन मेटल ठेवलं असेल. दॅट आर व्हेरियस केसेस. आपल्याला आता डायरेक्टली डिस्कस करतोय म्हणून आपल्याला एवढं सोपं वाटतंय, राईट? पण त्याने वेगवेगळं डिस्कशन केलं. आपण त्याच्यामध्ये पाहूया की त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय काय कन्क्लुजन आलेले आहेत. पण सिम्पली सध्या काय करायचंय, फोटो इलेक्ट्रिक इमिशन म्हणजे नेमकं काय? वेन द लाईट इज इन्सिडेंट ऑन द सरफेस ऑफ द मेटल, इलेक्ट्रॉन विल बी इमिटेड आउट. या मेटल मधून काही इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. सर्वच बाहेर पडतात का? नाही. कारण मेटलच्या सरफेस पसल्या इलेक्ट्रॉनला एनर्जी कमी लागेल आणि मधल्या इलेक्ट्रॉनला एनर्जी जास्त लागेल. समजा त्यांना तेवढी एनर्जी भेटलीच नाही, हे इथंच कुलिजन होऊन इथंच येतील, कुठेतरी इथंच थांबतील. पण मेटल वरतीच आहेत, लगेच तयारच आहेत, एक्साइटेडच आहेत, ते लगेच बाहेर येतील. किंवा समजा या मेटलला बाहेर येण्यासारखी सुद्धा याच्या एवढी एनर्जी भेटली नाही तर कोणीच बाहेर नाही येणार. कळते का तुम्हाला? बघा बरं, इमॅजिन व्हायलंय का हे, राईट? की मेटल मध्ये ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूक्लॉन काय जे आहे ते आहे सर्वच, बट फ्री टू मूव्ह कोण आहेत? फक्त इलेक्ट्रॉन आहेत. ते पण सहजासहजी मूव्ह होत नाहीत ऑटोमॅटिकली, त्याला काहीतरी लागतच असतं. मग वेन द लाईट इज इन्सिडेंट, लाईट विल प्रोव्हाइड दॅट एनर्जी ओर दॅट एक्स्ट्रा amount of energy, then electron will be emitted out through the surface of the metal. सुरुवातीला सरफेस वरची येतील. जर समजा एनर्जी अजून वाढवली तर काय माहिती हे मधले पण येतील. बरोबर आहे का बघा? सो दिस phenomenon is called as the photoelectric effect, right? This phenomenon is called as a photoelectric effect. स्क्रीन विजिबल आहे का? स्क्रीन विजिबल आहे? यस, ओके, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. चलो, तर आतापर्यंत काय सांगितलं समजलं का? बघा बरं, फोटो एकदम चॅप्टर म्हणजे 2 लेक्चरचा चॅप्टर असल्याने आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचंय. एक इक्वेशन आहे, ते इक्वेशन पण आपण डिस्कस करूया. आधी हे तुम्हाला बॅकग्राऊंड थिअरी, इंट्रोडक्शन काय म्हणायचं ते म्हणा, हे लक्षात आली का? जेव्हा एखादा फॉर्म्युला बघतो आणि त्याच्या मागचं जर जेव्हा आपल्याला लॉजिक माहिती असतं तेव्हा तो फॉर्म्युला जास्त वेळ आपल्याला लक्षात राहतो,
राईट. उगाचच मी एक इक्वेशन दिलं तुम्हाला, एक इक्वेशन उगाचच दिलं तुम्हाला काहीतरी x इज इक्वल टू ए इंटू बी बाय सी इंटू डी, काहीतरी असं काहीतरी इक्वेशन दिलंय. हे इक्वेशन उगाचच लक्षात राहणार नाही, उद्या परवा दिवशी विसरून जाईल. पण जेव्हा मी फोर्स इज इक्वल टू के Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर याच्या मागचं लॉजिक सांगितलेलं असतं की याच्यामध्ये प्रोडक्टला चार्जचा प्रोडक्ट आहे, हा हा डिस्टन्स आहे, डिस्टन्स वाढवले की फोर्स कमी होईल त्यांच्यातला. हे जेव्हा लॉजिक लक्षात असतं तेव्हा हा फॉर्म्युलेज लक्षात राहतात. फॉर एक्झाम्पल देतोय मी, याच्या जागी एक्झॅक्ट वेगळं आगळं काही असू शकतं, एखादी कन्सेप्ट आहे, राईट. तर कमिंग टू अवर टॉपिक फोटो इलेक्ट्रिक इमिशन, यामध्ये असंच आहे, यामध्ये अशाच प्रकारची स्टडी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातून जे काही कन्क्लुजन आलेले आहेत ते डिस्कस करायचे आहेत आपल्याला. की यामध्ये लक्ष द्या, 1 सेकंड. हा, सो 1 मिनिट, कॅन यू सी द स्क्रीन? स्क्रीन दिसते का तुम्हाला? हे नोट्स दिसत आहेत का? येस, ओके, नो प्रॉब्लेम. चलो, ठीक आहे. तर बघा आता यामध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, राईट, त्याची डेफिनेशन काय आहे? इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन आफ्टर द इन्सिडेंट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मीन्स लाईट, राईट, इज कॉल्ड ॲज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, राईट. त्याची थिअरी बॅकग्राऊंड लक्षात आहे, थेरम कशा करण्यात आला पुढे अजून डिस्कस करूया. सो या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं जे इक्वेशन आहे आईन्स्टाईनच्या याच्यानुसार हे डिराईव्ह झालेलं आहे, आईन्स्टाईनचं इक्वेशन. आता इन्सिडंट जी लाईट आहे, इट इज स्मॉल एनर्जी ऑफ पॅकेट विच इज नोन ॲज द फोटॉन, राईट. सो त्या आलेल्या एनर्जी, बघा आलेली जी एनर्जी आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नुसार, तर बेसिक प्रिन्सिपल काय आहे की टोटल एनर्जी कन्झर्व झाली. तर या सरफेस वरती लाईट पडली, याचा अर्थ काय झाला की या लाईटीने याच्यामध्ये काहीतरी एनर्जी दिलेली असेल. सरफेसहून इथून इथपर्यंत लाईट आली म्हणजे ही एनर्जीच आली. ती एनर्जी किती आली, त्याच्या एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? इफ द फोटॉन ऑफ फ्रिक्वेन्सी म्यू, देन h इंटू म्यू इज द एनर्जी ऑफ दॅट फोटॉन, वेअर h काय आहे माहिती आहे का? h ची व्हॅल्यू कोण सांगेल? काही नवीन आहे तुम्हाला का आधी झालाय h? आय थिंक प्लँक कॉन्स्टंट माहिती असेल तुम्हाला. प्लँक कॉन्स्टंट h इंटू म्यू एनर्जी झालंय ना, राईट. 6.023 इंटू 10 किती असते रे पॉवर? -34, राईट. ओके, 6.0 आहे का 6.6 आहे? 6.6, ओके, ठीक आहे, व्हेरी गुड. 6.6 इंटू 64 इंटू 10⁻34, इट इज एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ प्लँक कॉन्स्टंट, राईट. मग जी पडलेली जी एनर्जी आहे ती कन्झर्व झाली पाहिजे. आपल्याला काय भेटलाय की एक इलेक्ट्रॉन बाहेर आलाय सरफेस मधून, समजा एक इलेक्ट्रॉन बाहेर आला, याच्यावरती लाईट पडली आणि ही लाईट ऍब्झॉर्ब केली, म्हणजेच या इलेक्ट्रॉनने ती एनर्जी ऍब्झॉर्ब केली आहे, लक्षात घ्या. आणि ती एनर्जी ऑब्झॉर्ब करून इलेक्ट्रॉन बाहेर आलाय. मग इलेक्ट्रॉन बाहेर आला, काहीतरी वेलॉसिटी असणार त्या इलेक्ट्रॉनला. मग आता ती जी एनर्जी आहे इलेक्ट्रॉनने ते दोन कामासाठी वापरली, दोन कामासाठी. एक पहिलं काम म्हणजे त्या मेटल मधून बाहेर येण्यासाठी, काहीतरी त्याला दुसरे इलेक्ट्रॉन आडवे आले असतील, दुसरा मेटल आडवा आला असेल, त्या ॲटमने त्याला जाऊ नको माझ्यापासून दूर असं म्हणण्याचा प्रयत्न केला असेल, मग त्याच्यामध्ये काहीतरी त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी गेली, राईट. लगेचच लाईट आली आणि तो निघाला असं थोडीच होणार आहे, त्याला काहीतरी त्या ॲटम सोबत होता ना तो भरपूर दिवस, मग त्या ॲटमला सोडायला त्याला काहीतरी वेळ लागेल, काहीतरी एनर्जी लागेल. ॲटम म्हणजे कोणता ॲटम म्हणतोय? मॅटर केमिस्ट्री मधला जो ॲटम मॉलिक्यूल आहे त्यामधल्या इलेक्ट्रॉनची चर्चा चालू आहे, राईट. कुठेतरी दुसऱ्या दुनियेत हरवून जाऊ नका, राईट. तर मग त्या इलेक्ट्रॉनला ही एनर्जी स्पेंड करावी लागेल,
राईट. तर हे याला आपण काहीतरी म्हटलेलं आहे वर्क फंक्शन. बरं ठीक आहे, वर्क फंक्शन. वर्क फंक्शन म्हणजे काय, की त्या इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी समजा काहीतरी कोलिजन झालं असेल दुसऱ्या इलेक्ट्रॉन सोबत, ॲटम सोबत, तर ती एनर्जी लागली, ते झालं वर्क फंक्शन. आणि मग झालं, आता त्या मेटल सरफेसच्या बाहेर आला इलेक्ट्रॉन, काहीतरी व्हेलॉसिटीने आला, म्हणजे त्याला तिथे काहीतरी कायनेटिक एनर्जी भेटलेली आहे. सो इट विल बी द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी, राईट. मग आता ही कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी का म्हणतो आपण, कारण बघा, लक्ष द्या बरं. इथं जर सरफेस वरती इलेक्ट्रॉन आहे आणि एक मध्ये इलेक्ट्रॉन आहे, तर हा पहिला इलेक्ट्रॉन समजू सरफेस वरचा आणि दुसरा इलेक्ट्रॉन मधला समजूया. तर बाहेर याला कोणाला एनर्जी जास्त लागणार, हा ऍटम सोबत खूप दिवस खूप मध्ये इन्व्हॉल्व आहे, म्हणजे ते म्हणता की तुम्ही डीप मध्ये आहे. दोनचं डीप आहे जरा आणि एकचं असंच आहे, तो तयारच आहे. मग एनर्जी कोणाला लागेल, एकला कमी लागेल, दोनला जास्त बाहेर यायला एनर्जी जास्त लागेल, कारण दोनचं डीप मध्ये आहे. कळाले का तुम्हाला? बघा बरं, फील व्हायलंय का, इमॅजिन व्हायलंय का? म्हणजे पुन्हा म्हणणे की सर कॅमेरा नाहीये, काही मजा येईना झालंय, फिजिक्स फील होईना झालंय, काय व्हायलंय का? व्हायले थंडीचे दिवस आहेत, आरामात बऱ्याच जणांना फील व्हायलंय, आहे का नाही, की दोनला यातून बाहेर पडायला यायला त्याची एनर्जी ऑलरेडी इथं खर्च झाली, पण एकची तेवढी खर्च झाली नाही, म्हणून याच्याकडं आता काहीतरी व्हेलॉसिटी असणार. पण दोनची ऑलरेडी त्यानं यामध्येच ते एनर्जी खर्च केलंय, म्हणजे याला जरी व्हेलॉसिटी भेटली तर एक पेक्षा ती कमी असणार. म्हणून म्हणतोय मी, डीप मध्ये गेलंय की अवघड होते, ती एनर्जी बाहेर येण्यासाठीच खर्च होते. म्हणून असं इथं थांबायचं, जस्ट थांबायचं असलं तरी, म्हणजे आपल्याला बाहेर येता यायला पाहिजे. मग बाहेर आले की आपल्याकडे व्हेलॉसिटी जास्त असणार, म्हणजे ती एनर्जी कायनेटिक एनर्जी जास्त असणार, आणि युझिंग दॅट कायनेटिक एनर्जी वी कॅन ट्रॅव्हल फार फार अवे फ्रॉम इट, राईट. म्हणून डीप मध्ये नका जाऊ. कशाबद्दल बोलतोय मी, इलेक्ट्रॉनचं एक्सप्लेन करतोय मी, की इलेक्ट्रॉन हे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी हे जे आहे ते कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम कशा का म्हटलेलं आहे या इक्वेशन मध्ये, बिकॉज ऑल इलेक्ट्रॉन डू नॉट पजेस द सेम कायनेटिक एनर्जी. सो मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी विल पजेस्ड बाय ओनली सम ऑफ इलेक्ट्रॉन, आणि ती एनर्जी घ्यायची, आणि ते इक्वेशन असलेलं आहे एच म्यू इज इक्वल टू 5 प्लस केई मॅक्स. एकाच इक्वेशन वर पूर्ण चॅप्टर आहे, एकाच इक्वेशनवर. तर या इक्वेशनचं बॅकग्राऊंड समजलंय का? बॅकग्राऊंडच म्हणलोय, या इक्वेशन मध्ये मी फक्त बॅकग्राऊंड सांगितलं, फ्रंट लाईनला आलोच नाही आपण अजून. म्हणजे लॉजिक सांगितलंय की कसं कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे हे, राईट. ओके, सो मुव्हिंग फर्दर, याच्यामध्ये हे क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, चलो. बाकीच्यांना जे रिप्लाय करत नाही त्यांचं क्लिअर नाही का, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? का रिप्लाय करायला म्हणजे असं वाटतंय की आम्हाला जर कळलं असं, सरला कळलं तर कसं होईल वगैरे वगैरे. राइट, क्लियर है सर्वांना? ओके, ठीक है, चलो आगे देखते हैं अभी क्या होता है, आगे और कौन सी इन्फॉर्मेशन मिलती है हमें. तर हे झालं. आता वर्क फंक्शन म्हणजे बघा, याच्यामध्ये डिटेल डिस्कशन आपण इथं केलेलं आहे. वर्क फंक्शन म्हणजे काय, की बाबा याला इथून बाहेर येण्यासाठी जी लागणारी मिनिमम एनर्जी आहे. सो मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू इलेक्ट्रॉन टू कम आउट द, कुठून बाहेर येत आहे मेटेल, कम आउट द ऍटम ऑफ, ऍटम मधून बाहेर येतोय ना, सरफेस वरून बाहेर येतोय म्हणजे. सो इट इज वर्क फंक्शन. सो हे वर्क फंक्शन कशावरती डिपेंड असणार, समजा एक ऍटम वेगळा आहे, एक ऍटम वेगळा आहे, मग जास्तच वेगळं असते की थोडं, बरोबर आहे का नाही? बघा बरं, मग हे जे वर्क फंक्शन आहे, इट विल डिपेंड अपॉन द मटेरियल, नेचर ऑफ द सरफेस अँड इम्प्युरिटीज इन द सरफेस. म्हणजे हे पॉइंट मला वाटतं एक्सप्लेन करायसारखा काही नाहीये.
बघा बरं, की त्यातूनही बाहेर येण्यासाठी लागणारी जी एनर्जी, खर्च करावी लागणारी जी एनर्जी आहे ते कोणावरती डिपेंड असणार? त्या सरफेसवरतीच डिपेंड असणार ना. त्या सरफेसचं नेचर, मटेरियल कसं आहे, राईट, त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज किती आहेत, राईट. क्लिअर आहे हे पण पॉइंट. सो सम इलेक्ट्रॉन्स आर ॲट झिरो कायनेटिक एनर्जी अँड सम आर बिटवीन कायनेटिक मॅक्स अँड झिरो. म्हणजे काय म्हणायचं बघा, की या मेटल सरफेसवरती या इथे जे इलेक्ट्रॉन आहेत ते मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीने येतील, इथले जे इलेक्ट्रॉन आहेत ते काहीतरी मधल्या कायनेटिक एनर्जी, आणि असे काही इलेक्ट्रॉन असतील त्यांची सर्व एनर्जी इथे बाहेर, याच्यातून बाहेर येण्यातच लागली. इथं आल्यावर त्यांची व्हेलॉसिटी झिरो, ते बाहेर आलेत पण त्यांना आता पुढे जायला काही एनर्जीच नाहीये. अशी पण असतात बघा काही लोक, राईट, म्हणजे काही इलेक्ट्रॉन म्हणायचं मला, ठीक आहे. तर त्यांची सर्व एनर्जी बाहेर येण्यातच लागली, आणि बाहेर तरी आलेत पण मात्र त्यांची एनर्जी मात्र काय आहे? झिरो आहे, राईट. अरे क्या हो गया ये, असंच करूया आपण. किधर गया वो? क्या हो गया रे ये? जस्ट 1 मिनट. ठीक है, ओके, चलो. तो यहां तक तो हमने डिस्कस किया कि सम इलेक्ट्रॉन are at zero kinetic energy, some are between kinetic energy and zero, and some will have kinetic energy as a maximum. So one photon interacts with one electron and h mu should be greater than phi for photoelectric effect, राईट. सो वन फोटॉन, बघा याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की हे जे एक एक इलेक्ट्रॉन आहेत, सो वन फोटॉन विल बी ऍब्झॉर्ब बाय वन इलेक्ट्रॉन, म्हणजे त्यांचं एक 1 to 1 इंटरॅक्शन आहे. कसं आहे? 1 to 1 इंटरॅक्शन. मग तुम्हाला आता हे वेगळं सांगायची गरज नाही. समजा ही जी दिलेली एनर्जी आहे ही वर्क फंक्शन पेक्षा जर समजा कमी आहे, वर्क फंक्शन पेक्षा कमी आहे, बघा बरं, दिलेली एनर्जी जी आहे ती वर्क फंक्शन पेक्षा कमी आहे, तर त्या इलेक्ट्रॉनला, त्याचा अर्थ असा होईल की त्या इलेक्ट्रॉनला बाहेर येण्या इतकी एनर्जीच भेटली नाही. म्हणजे तो इलेक्ट्रॉन बाहेर येईल का? तो इलेक्ट्रॉन बाहेर येईल का? व्यवस्थित इक्वेशन समजून घ्यायचे. हे इक्वेशन समजले की याच्यावरचे प्रॉब्लेम एकदम सिंपल आहेत, राईट. व्हेरी गुड. तर याच्यामध्ये मग असं झालं की कंडिशन काय होणार की फोटो इलेक्ट्रिक इमिशन केव्हा होणार? वेन एच म्यू शुड बी ग्रेटर दॅन फाय. फाय म्हणजे काय आहे? वर्क फंक्शन आहे. फाय म्हणजे वर्क फंक्शन, राईट. मग समजा याची एनर्जी काहीतरी, त्या एनर्जी एवढी द्यायचीच असेल, समजा काहीतरी तेवढी एनर्जी म्यू नॉट फ्रिक्वेन्सीला असेल, कारण फ्रिक्वेन्सी एनर्जी तर काय असणार आहे? एच इज अ कॉन्स्टंट, सो एनर्जी डिपेंड अपॉन द फ्रिक्वेन्सी. तर मग अशी एनर्जी किंवा अशी मिनिमम फ्रिक्वेन्सी द्यायची जेणेकरून त्याची एनर्जी जी आहे त्या वर्क फंक्शन एवढी झाली पाहिजे. So we can write the formula for phi is equal to h into mu naught. Mu naught is a mu म्हणजे आपण फ्रिक्वेन्सीला लिहितो, पण हे mu naught का लिहिलंय? It is a threshold frequency. It is a threshold frequency. हे कळते का बघा बरं, की एवढी हे वर्क फंक्शन म्हणजे एवढं मिनिमम असलं पाहिजे म्यू नॉट, किंवा आपल्याला माहिती आहे की फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू सी बाय लॅमडा, सो म्यू नॉटला मी लिहिणार सी बाय लॅमडा. बघा आता मी काय प्रश्न विचारणार आहे त्याचे उत्तर कळतील का बघा. की मी असं म्हणणार आहे की फोटो इलेक्ट्रिक इमिशन तेव्हाच होईल जेव्हा इन्सिडंट लाईटची जी फ्रिक्वेन्सी आहे
ती थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या जास्त असली पाहिजे, याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणणार म्यू नॉट. आणि इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी समजा न्यू आहे. तर मी काय म्हटलं बघा, फोटो इलेक्ट्रिक इमिशन तेव्हाच होणार जेव्हा इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी शुड बी ग्रेटर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे का नाही? पटते का बघा बरं? यस, दिस इज अ थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. सो अबाव दिस द फोटो इलेक्ट्रिक, म्हणजे समजा काहीतरी 30 फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड आहे, तर 35 ची फ्रिक्वेन्सी केल्यावर इमिशन होणार, 40 ची केल्यावर इमिशन होणार, 100 ची केल्यावर इमिशन होणार, पण 29 चं केल्यावर इमिशन होणार का हो? इन्सिडेंटची फ्रिक्वेन्सी जर 29 असेल तर इमिशन होणार का? नाही, नक्कीच नाही होणार, राईट. तर या प्रकारे ही झाली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, राईट. आता बरेचसे विद्यार्थी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि थ्रेशोल्ड वेवलेंथ मध्ये कन्फ्युजन होतात, कारण त्यांना हे रिलेशन कळालेलं नसतं. आता वर्क फंक्शन हे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे हे तर कळतंय मला, पण जर वेव्हलेंथ मध्ये सांगायचं झालं तर डायरेक्टली का आहे का इनव्हर्सली आहे? कारण फ्रिक्वेन्सीच लॅम्डाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणून वर्क फंक्शन हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे समजा मी काय म्हणलं, आता वेव्हलेंथ समजा काहीतरी 100 मीटर ही थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आहे, 100 मीटर हे थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आहे असं म्हटलं, तर मग 100 मीटरच्या वर वेव्हलेंथ असायला पाहिजे का खाली वेव्हलेंथ असायला पाहिजे? 105 मीटरला इमिशन होणार का 95 मीटरला इमिशन होणार? विचार करून सांगा, फॉर्म्युले तुमच्या पुढे आहेत. व्हेरी गुड ओमकार, राईट. अजून कोणी? बघा, हे जरासं व्यवस्थित हळू जाऊ द्या, समजू नका, एकच पेज होऊ द्या, एकच इक्वेशन आहे असं वाटू द्या तुम्हाला, एकच इक्वेशन सर 2 दिवस गेलेत, 3 दिवस गेलेत, राईट. बघ बरं एकदा, वैष्णवी, राधिका, राईट. मला वेव्हलेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे का डायरेक्टली, एवढंच सांगा फक्त वर्क फंक्शनला. राईट वैशी, हा राईट, इनव्हर्सली. मग वेव्हलेंथ वाढवली म्हणजे हे वर्क फंक्शन कमी व्हायलंय, म्हणजे मिळणारी एनर्जी कमी व्हायली बघा. किंवा तुम्हाला जर रिलेशन मध्ये डिराईव्ह करायचं असेल, असं लॉजिकली कळत नसेल, बघा, एच इंटू म्यू हे इन्सिडेंट शुड बी ग्रेटर दॅन एच इंटू म्यू नॉट. सो म्यू शुड बी, हे एच कॅन्सल, म्यू शुड बी ग्रेटर दॅन म्यू नॉट, ही पहिली कंडिशन आली का तुम्हाला? हे तर कळतंय. म्हणजे फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असली पाहिजे, फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असली पाहिजे. पण परत या एच म्यू ला मी काय लिहिणार आहे, एच सी बाय लॅम्बडा शुड बी ग्रेटर दॅन एच सी बाय लॅम्बडा नॉट. लक्षात घ्या, एच सी बाय लॅम्बडा नॉट, हे एच सी कॅन्सल, लॅम्बडा नॉट इकडे आणलं तर लॅम्बडा नॉट ग्रेटर दॅन लॅम्बडा. बघा इथं रिलेशन काय आलंय, लॅम्बडा नॉट शुड बी ग्रेटर दॅन लॅम्बडा. इथं रिलेशन काय आलंय, न्यू नॉट शुड बी, सॉरी, न्यू इज ग्रेटर दॅन न्यू नॉट, आणि इथं रिलेशन आलं लॅम्बडा नॉट इज ग्रेटर दॅन लॅम्बडा. म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी जास्त पाहिजे आणि थ्रेशोल्ड लॅम्बडा जास्त पाहिजे इन्सिडेंट लॅम्बडा पेक्षा, कारण फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. मला वाटतं मी बऱ्यापैकी व्यवस्थित एक्सप्लेन केलंय, पण जरी कुणाला याच्यामध्ये कन्फ्युज होण्यासारखं आहे थोडंफार, बरेच विद्यार्थी होतात इथं, मग आता जर क्लिअर झाला असेल तर आता परत एकदा सांगा मला, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ जर 100 असेल तर 95 ला व्हायला पाहिजे इमिशन का 105 ला व्हायला पाहिजे? परत एकदा व्यवस्थित, आपल्याला थ्रेशोल्ड वेव्हलेंथ जास्त पाहिजे इन्सिडेंट पेक्षा, म्हणजे 100 जास्त पाहिजे. 105 पेक्षा 100 जास्त आहे का? नाही, पण 95 पेक्षा आहे, म्हणून 95 ला इमिशन होणार. अंडरस्टूड? इथे लिहिलेलं पण आहे की थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या अभाव फोटो इलेक्ट्रिक इमिशन होतं आणि थ्रेशोल्ड वेव्हलेंथच्या बिलो इमिशन होतं, थ्रेशोल्ड वेव्हलेंथच्या बिलो इमिशन होतं, अभाव इमिशन होणार नाही. सर्व पॉइंट याच्यामधले क्लिअर झाले का?
याच्यामधले सर्व पॉइंट क्लिअर झाले का? वन बाय वन, ईच अँड वर्ड अँड लाईन, राईट? ठीक आहे. तर हे लगेचच स्नॅपशॉट घ्या याचा आणि लगेचच लेक्चर झाल्याच एक 15-10 मिनिटाचं गॅप भेटतं तुम्हाला आता केमिस्ट्री आणि याच्या लेक्चरमध्ये, बायोच्या लेक्चरमध्ये जे काय असेल ते. सो हे लगेचच लिहून घ्यायचंय. नोटबुकमध्ये या नोट्स तुमच्या असणं खूप गरजेचं आहे. नंतर रिवाइज करण्यासाठी तुम्ही तडपचाल, म्हणजे तुम्हाला टाइम हेच पाहिजे ना, टाइम कमी असलं पाहिजे, राईट? सो तेव्हा तुम्हाला लेक्चर बघण्या इथं किंवा युट्यूबवर जाऊन परत काहीतरी शोधण्या एवढा सुद्धा टाइम नसणार. त्यामुळे हे तुम्ही लिहून घेतलं पाहिजे लगेचच. सो राईट डाऊन, टेक अ स्क्रीनशॉट अँड राईट डाऊन अँड वी विल डिस्कस द रिमेनिंग फर्दर पार्ट इन टुमॉरोज लेक्चर, राईट? ओके, ठीक आहे. Okay, chalo. Bye everyone. Have a great day. So we will meet in tomorrow.